चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कालिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पण दासबोधातला दशक 8 त्याच्यामधलं सूक्ष्म आशंका निरूपण समास दुसरा बघितला होता. आणि त्यामध्ये समर्थांनी विवर्त वाद सांगितला होता. सर्प दोरी म्हणजे रज्जू सर्प हा जे सांगितलं ते सांगितलं होतं, जेणेकरून त्यांना असं म्हणायचंय की ही सृष्टी झालीच नाही. हा जो अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे सिद्धांत जो मांडलेला आहे की हे दृश्य चराचर जे आहे ते आपल्याला दिसतंय, त्यातल्या भावभावना आपल्याला जाणवत आहेत, पण त्या सगळ्या जर बघितलं तर खरं पाहता हे काही झालंच नाही. आणि म्हणून आता जो पुढची समास तो आपला आहे, तिसरा समास जो आज आपण बघणार आहोत, सूक्ष्म आशंका निरूपण. त्याच्यातली पहिलीच ओवी जी आहे ती अशी आहे की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसते काय. अरे जे झालंच नाही त्याच्याबद्दल काय विचारतोयस. पण आता आपण जे पाहतोय ते सगळे प्रश्न उत्तर पाहतोय. कारण ज्ञानी ज्ञानाच्या पातळीवरनं प्रश्न समजावून सांगतोय, उत्तर देतोय. अज्ञानाला काही ते समजत नाहीये, तो त्याच्या पातळीवरनं प्रश्न विचारतो. दोघं वेगवेगळ्या पातळीवरनं हे सर्व करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये काही संभ्रम होत आहेत, काही गोंधळ होत आहेत. आणि मग अशा वेळेला त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये समासामध्ये म्हटलं होतं, माया मिथ्या कळो आली परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मिथ्या. श्रीराम मिथ्या शब्दी काहीच नाही, तेणे केले कोणे काही, करणे निर्गुणाच्या ठाई, हेही अघटित असे श्रीराम. म्हणजे इथे त्यांनी सांगितली, असं म्हटलेलं आहे की खरं म्हणजे माया मिथ्याच आहे. आदि शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्य त्यांनी जे आहेत अद्वैत तत्वज्ञान मांडताना माया ही संकल्पना घेतली होती. मुळात संकल्पना कल्पना ह्याच मिथ्या असतात, कारण त्या खऱ्या नसतातच, कल्पना केलेल्या असतात, त्याप्रमाणे त्या मिथ्या असतात. मग मिथ्या असतात म्हणजे त्या अज्ञानकाळी आपल्याला खऱ्या वाटतात, आणि जेव्हा ज्ञान होतं तेव्हा लक्षात येतं की हे काही खरं नाही जे आपण बघितलं होतं ते. जसं स्वप्नामध्ये आपण स्वप्न म्हणजे रात्री झोपेमध्ये आपण स्वप्न पाहत असतो, ते जे स्वप्न असतं ते त्यावेळेला आपल्याला खरं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की हे स्वप्न जे आहे, जागृती आल्यानंतर जागेपणा आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे स्वप्न काही खरं नाही, हे ते मी स्वप्नात पाहिलं होतं, म्हणजे ते काही खरं नाही असं आमच्या लक्षात येतं जेव्हा जागृतीमध्ये येतो त्यावेळेला. तसंच काहीसं हे आहे. दोरीवरती सर्पाचा भास होणं हा सुद्धा आमचा अज्ञान काळातला भ्रमच होता. त्यालाच विवर्तवाद असं म्हणतात, आणि तोच समर्थाने सांगितलाय. आणि ते सांगताना त्यांनी असं म्हटलं की हे ठीक आहे की माया मिथ्या कळो आली. माया मिथ्या आहे हे आम्हाला समजलं की ती अज्ञान काळी भ्रम निर्माण करते, हे सगळं आम्हाला समजलं. पण मग ती ब्रह्मी कैसी आली. तुम्ही तर म्हणताय की माया ब्रह्मामध्ये निर्माण झाली, आणि ब्रह्म कसं आहे, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार आहे. मग हे निर्गुण निराकार असलेल्या ब्रह्मामध्ये ही माया निर्माण कशी होईल. निर्गुण निराकार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काही गुण नाहीत, काही नाही, शांत निवांत, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, काहीच नाही. मग त्याच्यामध्ये ती निर्माण कशी होईल. काहीतरी केल्याशिवाय ती निर्माण कशी होईल. आणि करताच जर नसेल, त्याच्यात काही गुणच नसतील, तर काहीतरी असल्याशिवाय काहीतरी निर्माण होत नाही. दोरीवरती सर्प आपल्याला दिसतो, का दिसतो, कारण तिथे दोरीचं अधिष्ठान असतं म्हणून आपल्याला सर्पाचा भास होतो, भ्रम होतो अंधारामध्ये. हे आपल्याला होतं त्याचं कारण असं आहे की तिथे आपल्याला काहीतरी अधिष्ठान आहे. इथे म्हटलं तर परब्रह्म निर्गुण निराकार आहे.
मग त्याच्यामध्ये काहीच नाहीये, मग त्याच्यापासून निर्माण झाले असं तुम्ही कसं म्हणता? ते चुकीचं आहे. असं काही काही संभ्रमात्मक प्रश्न पुढच्याही ह्याच्यात आपल्याला विचारलेत. याच्यामध्ये आपल्याला विवर्तवाद सांगितलाय, पुढच्या ह्याच्यामध्ये अजातवाद सांगितलेला आहे. पण इथे त्यांनी म्हटलंय मिथ्या शब्दी काहीच नाही. तर तेथे केले कोणी काही करणे निर्गुणाचे ठाई हे अघटित. निर्गुण आधी काही करणार नाही कारण ते अघटित आहे. मग हे खरं आहे का? तर नाही. त्याचं कारण असं, त्याची उत्तरं खरं पुढच्या समासामध्ये दिलेली आहे. पण तरी आता आपण इथल्या इथे थोडक्यात बघूया की त्याच्यात असं आहे. आपण म्हणतो अचपळ मन माझे नावरे आवरिता. चपळ नाहीये, अचपळ. मग अचपळ म्हणजे चपळ नाही ते म्हणजे शांत निवांत आहे का? तर तसं नाहीये. काही काही शब्दांचे अर्थ वेगळे होतात. अचपळ म्हटल्यानंतर अत्यंत चपळ असलेले मन. अत्यंत चपळ आहे तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, नावरे आवरिता वगैरे. तसं इथे काहीसं निर्गुण या शब्दाची व्याख्या समर्थांनी पुढे आपल्याला करून दाखवली आहे. ती म्हणजे निर्गुण म्हणजे बहुगुण, अत्य खूप गुण असलेले. पण कोणते? अत्यंत चांगले गुण असलेले असे जे आहेत, अत्यंत चांगले बहुगुण. निर्गुण म्हणजे बहुगुण. उत्तमातले उत्तम गुण ज्याच्या जवळ आहेत तो निर्गुण, असं त्यांनी म्हटलं. मग त्याच्याजवळ गुण आहेत, त्याच्याजवळ करण्याचं सामर्थ्य आहे, आणि त्याच्याच मध्ये ती माया निर्माण झाली. निर्माण झाली त्याच्याच मध्ये. मग तिलाच महत्व का नाही द्यायचं? हा तर काहीच करत नाही, मी करून या करता असं म्हणणार आहे. मग हा जर मी करून या करताय, मग ह्याला सगळ्या गोष्टी कशाला महत्व द्यायचं? असा पुढचा प्रश्नही आहे. असे अनेक प्रश्न दिलेले आहेत. मिथ्या शब्द काहीच नाही. आता इथे जर आपण बघितलं तर मुळामध्ये मिथ्या म्हणजे जे नाही ते, भ्रमकाळी जे भासते ते. खरं म्हणजे या नास्ती सा माया, म्हणजे जी नाही आहे ती. पण मग नाही आहे त्यातनं कसं काय निर्माण होईल? या जी माया नाहीच आहे त्यातनं कसं काय निर्माण होईल? असाही प्रश्न. बरं, ती अघटित असं जे निर्गुण ब्रह्म आहे ते करता नाही, त्याला कर्तृत्व नाही, त्यातनं कसं निर्माण होणार? करता निराकार आहे, त्यातून निर्माण झालेले मिथ्या आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं नाही का? म्हणजे हे सगळं विलक्षण नाही का? असे प्रश्न शिष्यांनी अज्ञानाच्या पातळीवरनं विचारलेले आहेत. आणि तथापि फेडू आक्षेप श्रोतयाचा, असं म्हणून समर्थांनी हा समास इथे संपवून मग पुढचा समास जो आपल्याला घ्यायचा आहे, सूक्ष्म आशंका निरूपण समास तिसरा, त्याच्यामध्ये आपण प्रवेश केलेला. आणि त्याची सुरुवात करतानाच त्यांनी मुळामध्ये तशी केलेली आहे. आत्ताच्या सूक्ष्म आशंकामध्ये समासामध्ये शिष्याला देवदर्शन होण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या काही शंका आल्या त्याचं निरसन केलं. तेव्हा समर्थांनी पंचमहाभूतांचा जो कर्दम, कर्दम म्हणजे चिखल. चिखल कसा असतो की त्यातनं पाणी आणि माती वेगळी काढता येत नाही, इतकं घट्ट एकत्र कालवलेलं असतं, त्याला कर्दम किंवा चिखल असं म्हणतात. मग हा जो पंचमहाभूत इतकी एकत्र कालवलेली आहे आणि त्याच्यापासून जो कर्दम निर्माण झालेला आहे, तो त्यापासून हा सगळा जरी एकत्र चिखल असला तरी त्याच्यापासून आत्मतत्व मात्र वेगळं आहे. अगदी ब्रह्मा विष्णू महेश हे अवतार आहेत, पण त्यांचा निर्माता वेगळाच आहे. ही सर्व मायेची शक्ती आहे. आता ही सर्व मायेची शक्ती आहे. पुन्हा तोच प्रश्न आला की माया कुठं आली? या नास्ती सा माया म्हणताना एकीकडे म्हणताय की ही मायेची शक्ती आली, आणि माया सुद्धा ज्याच्यातून निर्माण झाली ते खरं म्हणजे परब्रह्म, ते सुद्धा निर्गुण निराकार आहे असं म्हणतायत. मग इथे म्हणतायत, तिथे त्यांनी ज्ञानाच्या पातळीवरनं असं पहिल्यांदाच उत्तर देऊन टाकलं, अगाध हे झालेच नाही, त्याची वार्ता करसी काही. अरे जे झालंच नाहीये खरं म्हणजे, तुला असं वाटतंय की हे सगळं विश्व दिसतंय, हे दृश्य वस्तू दिसतायत, हे चराचर मांडलेलं आहे, नामरूपात्मक जग दिसतंय, हे सगळं तुला वाटतंय. पण प्रत्यक्षात यातलं काहीच झालेलं नाही. तू उगीच एक मिनिट.
ज्ञानाच्या पातळीवरनं हे तू सगळं मला विचारतोयस. थोडा ज्ञानाच्या पातळीवरनं विचार कर ना. पण सगळेच अज्ञानी ज्ञानाच्या पातळीवरनं विचार करू शकत नाही. मग त्यांना प्रश्न पडतात. दोघेही जर ज्ञानाच्या पातळीवर चर्चा करत असतील तर त्यांना एकमेकांची मतं समजावून घेणं सोपं जातं. पण इथे समर्थ शिष्यांना सांगतायत, त्या शिष्यांना कदाचित समजलं असेल, पण त्याच्याबरोबर वेगवेगळा वृंद पण आहे, अनेक लोक ऐकणारे पण आहेत. त्या सगळ्यांना पण हे कळत असेल असं नाही. त्यामुळे त्यांनाही प्रश्न पडतात. आम्हा प्रापंचिकांना पडतात की आता हे सगळं दिसतंय, विश्व दिसतंय, जग दिसतंय, निरनिराळ्या वस्तू दिसतायत, रंगीबेरंगी दुनिया दिसते, आणि हे सगळं दिसत असताना सुद्धा ते नाही म्हणायचं. आणि जे आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही, काही कळत नाही, समजत नाही, ते ब्रह्म मात्र सत्य आहे आणि ते आहे असं म्हणायचं. हे आम्हाला तरी कुठे पटतंय? म्हणजे हे जे परब्रह्म आहे ते जसं व्यक्ती आहे, त्याची शक्ती आहे, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आतमध्ये सुद्धा, परब्रह्माच्या आतमध्ये सुद्धा एक प्रकारची मायेची शक्ती जी आहे ती निर्माण झाली. एखाद्या व्यक्तीच्या आत जेव्हा ती शक्ती असते, ती बाहेर दिसत नाही, आतमध्ये असते. म्हणजे माझ्यामधली शक्ती माझ्या आत आहे, ती अशी वेगळी काढून दाखवता येत नाही. ती आतच स्थित आहे, आतमध्ये पूर्ण शरीराबरोबर राहते, आत्म्याबरोबर राहते. अशी ही शक्ती आहे. ते तिचं स्पंदन आहे, ते सत्य संकल्प आहे. तसंच परब्रह्माचा हा सत्य संकल्प आहे. म्हणजे मग हे परब्रह्म जरी निरावयव असलं तरी सुद्धा अगुण आहे, सगुण आहे, निर्गुण आहे असं आपण म्हणत असलो, मग त्याला इच्छा कशी निर्माण झाली असाही प्रश्न कोणतरी विचारलाय. मग मायाच सगळं जर करत असेल तर देवाला महत्व कशाला द्यायचं? मायेलाच महत्व द्यावं. देवाला देवत्व देण्याचं कारण नाही, कारण तो काही करता नाही, भोगता नाही, ज्ञाता नाही, काही नाही असं म्हटलेलं आहे. मग सगळं महत्व मायेला का नाही दे? असं सगळं परब्रह्म सत्य आणि माया मिथ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. परब्रह्म जे का सनातन, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, तेथे माया मिथ्या भान, विवर्त रूप भासे श्रीराम. इथे याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, आधी मुळात हे सनातन खूप जुनं आहे. जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हापासून ते ब्रह्म आहे. त्याची निर्मिती झाली नाही, ते आहेच आहे, असं त्याची असे अशा प्रकारे. कारण ज्याची निर्मिती होते त्याला मृत्यू आहे, जन्म आहे त्याला मृत्यू आहे. त्या प्रकारे इथे याला जन्म आहे का? तर याला जन्म नाही. निर्गुण निराकार परब्रह्माला जन्म नाही. ते सनातन आहे असं म्हटलंय. मग सनातन आहे म्हणजे जुना पुराण आहे का? तर नाही, अगदी सुरुवातीपासून आहे, कोणीच नव्हतं तेव्हापासून आहे. इतकंच नाही, सनातन धर्म आहे असं आपण म्हणतो. हा आमचा सनातन धर्म आहे. मग सनातन धर्म म्हणजे काय आहे? की सगळ्यांना एकत्र येऊन एकत्र जगण्याची संधी देऊन कला संस्कृती विकास करत करत, म्हणजे जगण्याची सुद्धा एक प्रकारची कला आहे. ती कला आपल्यामध्ये निर्माण करून, ती संस्कृती पूर्ण निर्माण करून, म्हणजे सुसंस्कृतरित्या जगण्याची कला, त्याला संस्कृतीपूर्ण विकास असं म्हटलं जातं. ते करत करत मनुष्य जेथून आलाय तेथून पुन्हा त्याला परमेश्वरापर्यंत न्यायचं आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगायचा. ह्या विश्व निर्मितीच्या संकल्पना करून देणारा धर्म जो आहे त्याला सनातन धर्म असं म्हटलेलं आहे. जिथे कुठेही जातीभेद वगैरे काही नाही, मानवता हाच धर्म त्यांनी सांगितलेला आहे. मग नक्की काय? एकच जात त्यांनी धरलेली आहे की ती म्हणजे मानवता. आणि त्या पातळीवरती येऊन सर्वांनी आपापला विकास करत पुन्हा उगमाकडे, म्हणजे त्या परब्रह्माकडे जायचं. जे स्वतः सुद्धा सनातन आहे अशा तऱ्हेने. तेच एक सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे हे मानायचंय. आणि जे काही दिसतंय ते विवर्त रूपाने दिसतंय, सर्पदोरी याप्रमाणे दिसतंय. असे सगळे दृष्टांत आपल्याला त्यांनी दिलेत. या अध्यायात सुद्धा, या समासात सुद्धा आपल्याला तीच मागची जी सगळी री आहे ती पुढे त्यांनी ओढलेली आहे. म्हणजे सूक्ष्म आशंका निरूपण हा जो तिसरा समास आहे, याच्यामध्ये सुद्धा दृष्टिबंधनाचा खेळ
तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. हा मुद्दा समर्थांनी पुढे नेलेला आहे. माया विवर्त रूपाने कशी दिसते, म्हणजे शिंपला आणि रूप म्हणजे चांदी. शिंपला पडलेला आहे, तो चांदी सारखा भासतो. दोरीवरती सर्प भासतो. माती आणि भिंत हे आम्हाला वेगळे, की माती आणि घट आम्हाला वेगवेगळे वाटतात. सोने आणि अलंकार अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. असा हा भगवंत जो आहे, भगवंत म्हणजे इथे असा जो घटनापटू भगवंत आहे, तो या मायेसहित असलेला परब्रह्म आहे. आता इथे परब्रह्म वेगळं, मायेसहित असलेला मायोपाधिक ब्रह्म ते वेगळं. मायोपाधिक ब्रह्म म्हणजे ईश्वर. ह्या थोड्या थोड्या संकल्पना सेपरेट सेपरेट करून आपण ईश्वर म्हणजे परमेश्वर असं म्हणतो. पण ईश्वराचा अर्थ वेगळा आहे, परब्रह्माचा अर्थ वेगळा आहे. परब्रह्म म्हणजे एकले निवांत असं जे आहे ते परब्रह्म. आणि ईश्वर म्हणजे कोण? मायेसहित जो आहे तो ईश्वर. थोडस सांख्यांची जी ईश्वर म्हणजे ईश्वराची जी कल्पना आहे, शक्ती सहित शिव, ती कल्पना त्यांनी थोडीशी मान्य केलेली आहे आपल्याला समजावून सांगण्यापुरते. त्यामुळे मायेसहित परब्रह्म म्हणजे मायोपाधित ब्रह्म, शक्ती सहित शिव, अशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. आणि तिच्यामुळे काय होतं, ती जड आहे, पण तिच्यामुळे निर्गुण परब्रह्माला व्यक्त होता येतं. पण ती सगळी कार्य करू शकत नाही, कारण तिच्यामध्ये ती शक्ती नाही. त्यामुळे कार्य करताना मात्र तिला त्याच्याकडनं सगळी शक्ती घ्यावी लागते, म्हणजे ती त्याच्यावरती. हे दोघंही परस्परावलंबी आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये हा, आणि मध्येच एकदम चसका लागला. ती परस्परावलंबी आहेत. म्हणजे कसं, की ही शक्ती सहित शिव जे आहे, तिच्यामुळे परब्रह्म व्यक्त होऊ शकतं आणि ती परब्रह्मामुळे कार्य करू शकते. एकाशिवाय एक आपल्याला दिसूच शकत नाही. शक्तीशिवाय तिचं दर्शन होत नाही. शक्ती नामरूपात्मक त्याला चिकटवते सगळ्या गोष्टी, आणि त्याचं दर्शन आम्हाला होतं. पण तरी सुद्धा आम्हाला त्याचं दर्शन व्हायला वेळ लागतो. आम्ही त्या नामरूपामध्ये गुंतून जातो, म्हणून आम्हाला वाटतं हे सगळं विश्व खरं आहे आणि तो वगैरे काही नाहीये. तो मात्र या चराचरामध्ये जाऊन बसलेला आहे, ते आमच्या लक्षात येत नाही. पण तो आहे म्हणून हे आम्हाला दिसतंय. दोरी आहे म्हणून सर्प आम्हाला दिसतोय. या गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत विवर्तवादाच्या. त्यामुळे ते समर्थांनी आपल्याला समजावून सांगितले. त्या मूळ पुरुषाची ओळखणं त्याची माया आपण, सकळ काही करते पण तेथे आले. मुळामध्ये तोच सगळं करता आहे, पण आम्ही म्हणतो ही माया सगळं करते, अघटित घटना पटू माया, असं वगैरे तिला आपण म्हणायला सुरुवात करतो. आणि मग हे परब्रह्म जे आहे ते आम्हाला जाणवत नाही, काही त्याच्याबद्दल काही समजतच नाही. कारण ते आम्हाला जे विवर्त रूपाने दिसतंय तेच आम्हाला खरं वाटतं. त्यामुळे मायेने जे काही आम्हाला दिसतं, मग तो रज्जू शिंपला असू दे, तो आम्हाला खरा वाटतो. जवळ जाऊन गेल्यावर बघितलं की लक्षात येतं, अरे हा तर शिंपला आहे, हे काही रुपयाचं कुठे काही नाणं बिणं पडलेलं नाहीये. असे सगळे दृष्टांत आहेत की त्यांनी 1 ते 7 ओव्यांमध्ये दिलेत. ब्रह्म सत्य, माया मिथ्या आहे हे पटवून देण्याकरता. माया म्हणजे भ्रमकाळामध्ये आम्हाला ती सत्य वाटते, पण खरं ती सत्य नसते. जसं हे विश्व सुद्धा भ्रमकाळामध्ये आम्हाला सत्य वाटतं. ज्या वेळेला परिपूर्ण ज्ञान होतं त्यावेळेला मात्र सर्व चराचरामध्ये तेच एकमेव परब्रह्म तत्व दिसायला सुरुवात होते. आणि हे संतांना दिसलेलं आहे म्हणून ते सांगतात, अद्वैत असं कैचे द्वैत, द्वैते बिन कैचे अद्वैत, बोलताच नाहीये. म्हणजे द्वैत आणि अद्वैत असं खरं काही नाहीच आहे. सगळं अद्वैतच आहे. तेच एकमेव अद्वितीय असं परब्रह्म भरलेलं आहे. पण आमच्या अज्ञानामुळे आम्हाला इथे द्वैताचा भास व्हायला लागतो. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही माया जी आहे ना, ती खरं म्हणजे परतंत्र आहे. परब्रह्माशिवाय जग असूच शकत नाही. परब्रह्माचं अधिष्ठान असल्याशिवाय हे जग दिसूच शकणार नाही. ही माया जी आहे ती सीमित आहे. परब्रह्माची शक्ती आहे हे मान्य आहे, पण परब्रह्म तिला देईल तेवढीच शक्ती तिला वापरता येते. त्यामुळे तिची शक्ती सीमित आहे.
एखाद्या गाईला खुंट्याला बांधून ठेवली आणि तिची दोरी लहान मोठी करायसाठी आपण आपल्या जवळ ठेवली. ती दोरी जर 2-4 वेढे घालून त्या खांबाला ठेवली असेल तर तिची फिरण्याची मर्यादा तेवढीच राहते. ती जर दोरी सोडून आपण मोठी केली की तिची फिरण्याची मर्यादा वाढते. पण हे कशाच्या आधारावर? की त्या खुंट्याला जी दोरी बांधलेली आहे त्याच्या आधारावर कमी जास्त तिची शक्ती असते आणि ती तेवढं वावरू शकते. तसं मायेच आहे. माया सुद्धा तेवढ्यापुरती ती फिरू शकते. म्हणजे परब्रह्माच्या शक्तीप्रमाणे त्या परब्रह्माने तिला जी शक्ती प्रदान केली तेवढीच ती फिरू शकते. म्हणून तिची शक्ती, जरी ती माया त्याच्या बरोबरची असली, त्याच्यापासून अनादी असली, त्याच्या आतच स्थित असली, तरी सगळ्या शक्ती तिला वापरता येत नाही. ती सीमित असते कारण तो मायाधीश आहे. तो मायाधीश आहे, त्याची सत्ता आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलंय की या जगाशिवाय, जग परब्रह्माशिवाय असूच शकणार नाही. ते परब्रह्माचं अधिष्ठान असल्याशिवाय हे नामरूपात्मक विश्व आम्हाला दिसणारच नाही. पण जगाशिवाय परब्रह्म असू शकतं, कारण ते आहेच कार्यकारण कर्तृत्व हेतुर प्रकृती रुच्यते. आणि असं म्हटलेलं आहे की या सगळ्याचं कारण जे आहे ते जरी प्रकृती असं वाटत असलं तरी सुद्धा मुळातलं कारण कोणतं आहे, अधिष्ठान कोणतं आहे, तर अधिष्ठान मात्र कर्तृत्व सगळं आपल्याला मायेचं दिसतं, पण मुळातलं अधिष्ठान रॉ मटेरियल कुठलं आहे, तर ते मात्र परब्रह्माचं आहे. परब्रह्म असल्याशिवाय हे सगळं दिसणार नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, भासा करिता भासे भास, दृश्या करता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमानसे, म्हणून निरुपम श्रीराम. आता हा सगळा विवर्तवाद आहे. त्यामुळे एक आहे आणि एक दिसतं. अज्ञानामुळे एक आहे आणि एक दिसतं. पण ज्ञानाच्या पातळीवरनं असेल तर सगळं काही नाही, एकच दिसतं. अशा दोन, अज्ञानाचं आवरण आहे त्यामुळे आम्ही कल्पना करतो. आणि दोरी हे अधिष्ठान होतं म्हणून सर्प ही कल्पना आम्हाला सुचली. आता कल्पनाचं सुद्धा कसं आहे, कल्पना सुद्धा दोन प्रकाराने सुचतात. त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. एक, मला कल्पना मी करते ती ज्ञानाच्या पातळीवरनं करते. म्हणजे मला जेव्हा दोरीवरती सर्प दिसतो त्यावेळेला मी ज्ञानाच्या पातळीवरनं विचार केला तर तो सर्प मला का दिसतो? अज्ञानामुळे दिसतो. अज्ञानाशी निगडित आहे, मिथ्या आहे, तमोगुणावर आधारित आहे हे सर्प दिसणं, हे सगळं मान्य आहे. पण हे का दिसतं, कसं दिसतं? तर त्याच्याशी मी बुद्धी जोडलेली असते. कधीतरी मी साप पाहिलेला असतो आणि तो साप पाहिलेला असतो त्यामुळे मला तो वेडावाकडा आहे, वळणदार आहे, तो फुस करतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि मी बुद्धीच्या जोरावर त्याचे तर्क करायला जाते. अशा पद्धतीने मी करत असते. त्याच्यामध्ये सत्वगुणाचा भर जास्त असतो, कारण बुद्धी ही सत्वगुणाधिष्ठित काही वेळेला असू शकते. व्यवसायात्मिका बुद्धी ज्याला आपण म्हणतो ते, त्या पद्धतीने. आणि काही अज्ञानाच्या पातळीवरनं केलेलं असतं, त्यामुळे आम्हाला जे आहे तेच खरं वाटतं. मग कितीही कोणीही सांगू दे, पटत नाही. ते अज्ञानाच्या पातळीवरनं केलेलं असतं. आता ह्या सगळ्या त्यामध्ये ब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून आपल्याला जग दिसतं, किंवा जगत भासतं. अज्ञानामुळे भासतं हे मान्य आहे, पण ते दिसतं. पण ठणठणीत डोळ्यांना ते दिसतं. ते दिसतं त्याला मिथ्या म्हणायचं आम्हाला पटत नाही. अशी ही विरोधाभासी चित्र आहेत. जसं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे चालत नाही तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणा. आणि एका अभंगात म्हणतात करावी तातडी परमार्थाची. आता दोन्हीकडे तातडी, एकदा म्हणतात करावी, एकदा म्हणतात करू नये. अज्ञानाने नुसतं तेवढीच ओळ वाचली तर आम्ही म्हणतो असं काय, एकदा असं म्हणतात एकदा असं म्हणतात, मग नक्की काय म्हणायचं त्याच्यावर जर त्यांच्याच मनात द्विधा आहे. तर तसं बिलकुल नसतं. इथे तुका म्हणे चालत नाही तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेळी. आणि दुसरं, करावी तातडी परमार्थाची. साधनेबद्दल तातडी करावी असं सांगितलंय, पण फळाबद्दल तातडी करू नये असं सांगितलंय. आमचं उलट असतं की आम्हाला फळ आधी हवं असतं, श्रम आम्ही कमी करतो. अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा जर बघितलं तर बागुलबुवा हा निर्माण केलेला आहे. तो खरं म्हणजे नाहीच आहे, ती माया पण खरी नाहीच आहे. या नास्ती सा माया असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्व पदार्थ असत आहेत. इथे सत, असत आणि सत्य हे आपण तीन भाग पाहिलेले होते. त्याच्यातच मिथ्या किंवा भ्रमही आपण पाहिलं होतं.
तर ह्याच्याबद्दल मिथ्या किंवा भ्रम याच्याबद्दल म्हणताना असत ख्याती असं म्हटलं जातं. आता ते पदार्थ जे आहेत ते असत आहेत. असत आहेत म्हणजे दोरी असत आहे, त्यावरचा सर्पही असत आहे, बागुलबुवा असत आहे. हे सगळे नाहीच आहेत खरं म्हणजे. दोरीवरती सर्प नाहीच आहे आम्हाला भासतोय. तसं बागुलबुवा आलाय बाहेर आहे असं आपण लहान मुलाला म्हणतो. तर बागुलबुवा नाहीच आहे हे आम्हाला माहिती आहे. पण त्या मुलाला खरं वाटतं ना आपण सांगितल्याबद्दल. म्हणजे जे पदार्थ नाहीच आहे ते आहेत असं आपल्याला भासणं याला असत ख्याती असं म्हणतात. आणि आत्मख्याती, दोरी पाहून आमची बुद्धी, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आमची बुद्धी त्याला सर्पाचा आकार देते, त्याचे सर्पाचं रूप धारण करते. तो सर्प जो कुठेतरी आधी पाहिला असतो त्याचे सगळे गुण त्याला लावतो आणि मग तो त्याच्यातला सारखेपणा आपल्याला दिसायला लागतो. हा याला आत्मख्याती असं म्हटलं जातं. आणि क्षणिक विज्ञानवाद, कोणताही पदार्थ क्षणिक निर्माण होतो, तो टिकतो थोडा वेळ आणि नष्ट होतो. त्यामुळे हे सगळे जे आहेत ते अज्ञान काळात आपल्याला स्पष्टपणे दिसतात, पण नंतर ज्ञान झाल्यावरती, ज्ञान प्रकाश आल्यानंतर आपल्याला ते खोटे आहेत हे कळतात. त्याला क्षणिक विज्ञानवाद असं म्हटलं जातं. जसं एखाद्या खेडेगावात आपण गेलो की आपल्याला पूर्वीच्या काळी असं होतं की त्या त्या झाडावरती भूत आहे बरं का वगैरे असं काही काही सांगितलं जायचं. इतकं ते लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवलं जायचं की तिकडे गेलं की ते भूताचा आवाज येतो, तिकडे गेलं की काहीतरी हे होतं, अमकं होतं तमकं होतं वगैरे वगैरे. आम्ही जेव्हा तिथनं जायला लागतो त्यावेळेस साहजिकच काय होतं, आम्हाला ते आवाज यायला लागतात. मानसिकरित्या आम्ही इतक्या त्या दडपणाखाली आलेलो असतो, रात्रीचा अंधार असतो. मग हे सगळं काय होतं, आमच्या बुद्धीवर त्यांनी पगडा जमवलेला असतो. आणि ते पगडा तिथे जमवलेला असल्यामुळे आपल्याला मात्र ते खरं वाटायला लागतं. पण ज्या वेळेला सकाळी आपण तिथनं गेलो, उजेड असतो, सकाळी भूत नसतात हो. असं कधी असतं का की सकाळी भूत नाहीत आणि रात्री भूत आहेत? असं काही नसतं. रात्रीच्या वेळेला अंधाराचा पगडा असतो, दिवसा आम्हाला स्वच्छपणे दिसतं की तिथे कोणी नाही. तसं ज्ञानप्रकाश प्राप्त झाल्यावर आम्हाला स्पष्टपणे कळतं की या चराचरात दुसरं तत्व नाही, एकम एव अद्वितीय नेह नानास्ति किंचिन. मागच्या वेळी आपण बघितलं होतं. हे सगळं आम्हाला कळायला सुरुवात होते आणि मग आम्हाला लक्षात येतं की दुसरं तिसरं काही नाही, आहे ते फक्त एकम एव द्वितीय असं परब्रह्म तत्व आहे. आणि मग म्हणून त्यांनी म्हटलंय अदृश्य असं उपमान असे म्हणून निरुपम. या सारख्या गोष्टी आपण काढतो त्यातल्या आणि त्यामुळे अज्ञानामुळे हे सगळे भास होतात. पण तसं खरं म्हणजे काहीही नाही. इथे सगळा हा भास, दोरीवरचा सर्पाचा भास जसा होतो तसा अगदी विवेक चुडामणी मध्ये सांगितलंय किंवा आपल्या आत्ताच्या मागच्या संवासात सांगितलं होतं. तो असं की देहाच्या बाबतीतही तसंच आहे. मी, हा देह माझा आहे, मी देहात्मक आहे, मी म्हणजे देह, हा सगळा माझा भास आहे. खरा मी जो आहे तो माझ्या आतमध्ये वसलेला आहे, ते आत्मतत्व आहे, तो खरा मी आहे. शरीर असत आहे, शरीर भास आहे, शरीर नश्वर आहे, पण आम्ही त्याला मात्र अमर समजतो. मी पुढचे कितीतरी प्लॅन आत्ताच करून ठेवलेले असतात की मग मी पुढच्या वर्षी अमकीकडे जाईन, त्याच्या पुढच्या वर्षी इकडे जाईन, मग तिकडे करणार आहे, मग तिकडे गेल्यावर अमकं करणार आहे वगैरे वगैरे. हे अजून माझं झालं नाही, ते पाहून झालं नाही वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवते, पण जे ठरवते ज्या शरीरासाठी ठरवते ते मात्र असत आहे. ते आज आहे ते उद्या आहे का नाही हे मला आत्ता सांगता येत नाही, पण त्याला मी खरं मानते. पण आतमध्ये जे आत्मतत्व आहे ते मला दिसत नसल्यामुळे त्याला मी खरं मानत नाही. देहामध्ये आत्मबुद्धी जी आहे तिचा विकास मी करत नाही, देहबुद्धीचा मात्र मी विकास करत राहते. अशा पद्धतीने हा सुद्धा एक प्रकारचा विवर्तवादच आहे. जसं प्रकृती आणि पुरुष ही दोन मूलतत्व सांख्यांनी मानलेली आहेत. आता प्रकृती आणि पुरुष, त्या मूळ पुरुषाचेच गुण म्हणजे मूळ पदार्थाचेच गुण गुण ह्या प्रकृतीमध्ये येतात. प्रकृतीमध्ये येतात म्हणजे पुरुष कसा आहे, सचेतन आहे, ज्ञाता आहे, गुणातीत आहे, त्यामुळे तो कर्म करू शकत नाही. प्रकृतीमध्ये कर्म करण्याची शक्ती आहे, पण ती जड आहे, विकारी आहे, त्रिगुणात्मक आहे. आणि म्हणून ती आहेच आहे, पण ती निर्माण झाली असं कारण ते स्पंदन त्याचं निर्माण झालं, त्यामुळे आपण तसं म्हटलेलं आहे.
पण ती चेतन चेतन नाही. त्यामुळे तिला काय करावे काय करू नये हे काही समजत नाही. म्हणून दोघांच्या संयोगाने ही सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. ज्यांनी शक्ती पुरवली तो शांत निवांत राहिला. आणि जसं अमृतानुभवामध्ये सांगितलं की नवरा बायको दोघे जण असतात. नवरा नोकरी करतोय, बायको घरातलं सगळं बघते. नवरा आणून फक्त तिला पैसे देतो की हे बाबा मी आता महिनाभराचा पगार हा तुझ्या हातात दिला. मग तो विचार करत नाही, तो शांत निवांत राहतो. आता त्याच्यात कसं भागवायचं, किती विस्तार करायचा ते तू बघ. काय काय आणायचं, काय काय नाही आणायचं, हे सगळं तिच्याकडे देऊन टाकतो. तसंच ही जी प्रकृतीची स्पंदन आहे, ती जी कर्तृत्व शक्ती आहे, ती सगळी त्या मायेची जी आहे ती त्या परब्रह्माकडनं आलेली आहे. पण ती देताना तो सीमित देतो. मायाधीश तो आहे असं आपण मगाशी बघितलं. कार्य कारण कर्तृत्व हे सगळं तिच्याकडे आलं. म्हणून आम्ही म्हणतो काय, की मायेच्या कार्यावरून तिची ओळख होते की ती आहे म्हणून. किंवा परब्रह्माची ओळख त्याच्या कार्यावरून होते. का तर कार्य हे सगळे माया करते. म्हणजे आई वडिलांचे डीएनए जसे एकमेकात येत राहतात, तसं हे सगळं पुरुषाचे जे गुण आहेत, पुरुष आणि प्रकृतीमधल्या पुरुषाचे म्हणजेच परब्रह्माचे जे गुण आहेत, ते सगळे गुण तिच्यामध्ये येत राहतात. आणि ते गुण ती त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वापरते आणि आपलं कर्तृत्व दाखवते. पण तिच्यातलं ते कर्तृत्व सगळं घेते. त्याचं कर्तृत्व मग जर ती सगळं कर्तृत्व घेते, तर तिलाच आपण मायेलाच अधिष्ठान का नाही देऊ? परब्रह्माचं अधिष्ठान आहे असं कशाला म्हणायचं? असाही प्रश्न विचारलेला आहे. पण इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाण, नाही अंतःकरण म्हणून या श्रीराम. म्हणजे साधक आणि सिद्ध यांच्या बुद्धीमध्ये फरक आहे. साधक म्हणा किंवा बद्ध म्हणा, हे जे लोक आहेत त्यांची बुद्धी ही देहबुद्धी असते. ते त्या पातळीवरनं विचार करतात. आणि साधक जो आहे किंवा सिद्ध जो आहे, तो परिपूर्णतेला गेलेला आहे. तो पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातनं विचार करत असतो. त्यामुळे त्याला कळतं की हे जग भ्रमरूप आहे. आणि साधक म्हणजे तीव्र साधकापर्यंत सुद्धा जग भ्रमरूप वाटत नाही. सिद्धत्व आल्यानंतर ते आपल्याला जाणवतं की चराचरात तो परमेश्वरच भरलेला आहे. जीवरूपे शिवपूजा वगैरे ही तेव्हा करायला सुरुवात होते. आधी साधक अवस्थेपर्यंत ते होत नाही. साधकाला ते वेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं, कारण त्याला ते आकलन होत नाही. मग ते आकलन होण्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे, अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव, बोलिजेत श्रीराम. इथे ह्या ओळीच्या आधी एक गोष्ट म्हणजे सूक्ष्म आशंका निरूपण मधलंच प्रस्तावनेमध्ये शेवटी शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे, अज्ञान दशेत, म्हणजे ते वाचूनच दाखवते, अज्ञान दशेत देहबुद्धीने बंधन घालणारी माया. अज्ञान दशेत देहबुद्धीने बंधन घालणारी माया, जी आपण म्हटलं की आपल्याला भ्रमरूपामध्ये गुंतवून टाकते, ती माया. सगळं चराचर विश्व आपल्याला खरं वाटतं, ती माया. आपल्याला विवर्त रूपाने जी भासते ती माया, नामरूपात्मक भासते ती माया. अज्ञान दशेत देहबुद्धीने बंधन करणारी माया, ती ही सगळी साधकावस्थेत विवेक वैराग्य प्रदान करणारी ईश्वरी शक्ती होते. आता ही माया म्हणजे हे मूळ मायेबद्दल सांगितलेलं आहे. मूळ माया शांत निवांत राहणारी आहे. नंतर ती हळूहळू त्याच्यामधनं पुढे बाहेर पडते असं म्हटलेलं आहे. आणि मग शांत निवांत असणारी जी आहे ती बाहेर पसरत गेली की तिच्यात अनेक तमोगुण रजोगुण त्रिगुणात्मक होते आणि मग ती प्रकृती होते वगैरे. हे सगळं वर्णन आपण माहिती आहे आपल्याला. पण मग ती तशी तिच्यामध्ये गढूळता यायला लागते. ती गढूळता येते, ती माया वेगळी जी आत्ता देहबुद्धीशी निगडीत आहे, आत्ता ज्याचं वर्णन केलं ती. म्हणून त्यांनी म्हटलं, अज्ञान दशेत देहबुद्धीने बंधन करणारी माया साधकावस्थेत विवेक वैराग्य प्रदान करणारी ईश्वरी शक्ती होते. त्याचं कारण असं, हीच माया आपल्याला आपली साधकावस्था आपण वाढवली, त्याच्यामध्ये प्रगती केली की आपोआपच ती साधकावस्था करत असताना, साधन करत असताना, साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण झाल्यावर हळूहळू आपल्याला विवेक आणि वैराग्य, मुमुक्षुत्व द्यायला सुरुवात करते. मुमुक्षुत्व आधी येतं, पण विवेक वैराग्यही त्यानंतर पाठोपाठ यायला सुरुवात करते. हीच माया देते. म्हणजे माया
सत्कार्य पण करते, गुंतवण्याचं कार्य करते आणि त्यातनं बाहेर काढण्याचं कार्य पण मायाच करते. हे दोन्ही कार्य माया करते. एका मायेला आपण अविद्या माया असं म्हटलं. अविद्या माया आणि मूळ माया असा आपण मागच्या ह्याच्यात फरक पाहिलेला आहे. तर ही अविद्या माया देहबुद्धीशी निगडीत होणारी नाही. तर आता ती साधकावस्थेमध्ये आपल्याला विवेक वैराग्य देणारी अशी जी आहे ती ईश्वरी शक्ती असणारी, ती ईश्वरी स्फूर्ती असणारी अशी माया आहे. ती माया वेगळी. आणि मग पुढे म्हणते ती सत्य संकल्प आहे, कारण हळूहळू साधन चतुष्टयाची बैठक करून ती प्रवाहाच्या विरुद्ध पोहत पोहत नंतर उगमाकडे जायला निघते. अशी जी माया आहे तिला ती सत्य संकल्प असलेली माया म्हटलेली जाते. आणि अज्ञानमय जीवाची अहमची उर्मीची अविद्या म्हणजे आधीची जी आहे ती अविद्या माया, ज्याच्यामध्ये अहम, मी म्हणजे देह, अहम देहोस्मी असं म्हणणारी जी माया आहे ती अविद्या माया आहे. आणि आता जी आहे ती ईश्वरी शक्ती देणारी माया जी आहे ती प्रदान करणारी ती ईश्वरी स्फूर्ती म्हटलेलं आहे तिला. आणि नंतरची जी आहे ती त्या परब्रह्मापर्यंत नेणारी माया आहे. अशा माया ती मूळ माया आहे. म्हणून आपल्याला हा प्रवास करताना सगळीकडनं जाऊन शेवटी मूळ मायेकडेच जायचंय. मूळ मायेमध्येच म्हणजे आपला जन्मही मायेमध्ये होतो, आपण राहतोही मायेत आणि आपला परमार्थ परिपूर्णता सुद्धा मायेमध्येच होते. मृत्यूही मायेतच होतो, हेही तितकंच खरं आहे. पण आपण जर साधक असू, सिद्धत्वापर्यंत गेलो तर आपण त्याच मायेचा हात धरून परब्रह्मापर्यंत जातो. कारण परब्रह्माचं स्पंदन आतलं, त्याच्या आतलं स्पंदन म्हणजेच मूळ माया आहे. असे तीन प्रकारच्या माया सांगितल्यात. अविद्या गुणे बोली जे जीव, माया गुणे बोली जे शिव, ही स्फूर्ती रूप. आणि मूळ माया गुणे देव म्हणजे थोरला देव, हा थोरला देव, बाकीचे संभ्रमात टाकणारे देव नव्हे किंवा अनेक नामरूप धारण केलेले देव नव्हे. बोली जे तो नाणं एकच आहे. 1 रुपयाचं नाणं असं आपण म्हणूया, आता 1 रुपया 10 रुपयाचं नाणं म्हणूया. हं, तर एका बाजूला काटा असतो, एका बाजूला छापा असतो. आता काटा असतो म्हणजे आकडा असतो, आकडा असतो म्हणजे ते नाणं कितीच आहे, 10चं नाणं आहे. तर 10 हा आकडा काढलेला असतो म्हणून त्याला काटा म्हणतो. आणि आपण काही वेळा काटा का छापा असं आपण खेळतो की नाही, तर तशा पद्धतीने. पण एका बाजूला काटा आहे, एका बाजूला छापा आहे. छापा आहे तिथे त्या त्या राज्याचं ते शिक्कामोर्तब केलेला असतो, त्याला आपण छापा असं म्हणतो. आता हे छापा आणि काटा कधी वेगवेगळं काढणं शक्य आहे का? की मी छापा घेते तुम्ही काटा घ्या, तर त्या काट्यालाही महत्व नाही, त्या छाप्यालाही महत्व नाही. म्हणजे अज्ञान अविद्येच्या आवरणामुळे मी मला देहबंधनात गुंतवून घेते, त्याला जीव असं म्हटलंय. विद्या अविद्या या मायेच्या गुणामुळे त्यातल्या त्यात सत्वगुणी जी माया आहे त्याला शिव म्हटलंय, शक्ती सहित परमेश्वर म्हटलेलं आहे. आणि केवळ चैतन्य रूपी जी आहे ती शक्तिमय अशी जी ईश्वर परमात्मा स्वरूप अशी माया आहे. आणि परब्रह्माचं ते ज्ञानमय जे अंग आहे त्याला माया म्हणजे मूळ माया म्हटलेलं आहे. असे मायेचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितलेत. आणि छापा आणि काटाचं कसं आहे की ते एकमेकांपासून जसे आपण विलग करू शकत नाही, तसं परब्रह्म आणि त्याची शक्ती ती जे स्पंदन रूपाने आतमध्ये आहे, चंचल रूपाने असली तरी स्पंदन रूपाने आतमध्येच आहे, तिला आपण त्याच्यापासून वेगळं काढू शकत नाही. म्हणून तिचाच हात धरून अविद्येतनं पुढे चांगल्या विद्येमध्ये सद्विद्येमध्ये जायचंय, शक्तीसहित परमेश्वराशी भेट घ्यायची, शिवापर्यंत जायचंय, या जीवात्म्याला शिवात्म्यापर्यंत न्यायचंय आणि मग त्या शिवात्म्याला पुढे परब्रह्मापर्यंत न्यायचंय. असं या दृष्टीने शक्ती सहित शिव जो आहे आणि केवल शिव, शक्ती सहित शिव म्हणजे मायोपाधिक ब्रह्म, आणि शक्ती म्हणजे केवल ब्रह्म ज्याला म्हटलं, केवल चैतन्य, ते म्हणजे परमात्मा परमेश्वर थोरला देव असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा सगळा प्रवास करायचा आहे. म्हणून माया ही आहेच आहे, ती त्याच्यासारखीच आहे. विवर्त रूपाने भासत असली तरी तिचाच हात धरून आपल्याला पुढे जायचं आहे. नामरूप माये लागले तरी हे बोलणे नीटची झाले, येथे श्रोती अनुमानले कासे असे. आता सो हिसे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया श्रीराम. आता आतापर्यंत नामरूपात्मक कळलं, विवर्त म्हणजे काय कळलं, त्याच्यामध्ये आपण कसं अविद्येमध्ये असतो ते विद्येकडे कसं जायचं,
ते ज्ञानमार्गाने आपले ज्ञानरूपी डोळे कसे उघडायचे हे सगळं सांगून झालं, विवर्त वाद सांगून झाला. पण मूळ प्रश्न तसाच राहिला की निराकारी कैसी झाली मूळ माया. निराकार जो आहे, निराकार आहे, निरुपम आहे, निरावयव आहे, ज्याला काही नाहीच आहे, त्याच्यातनं कसं काहीतरी असल्याशिवाय निर्माण होत नाही, हे आतापर्यंत आपण बघितलं. अधिष्ठान असल्याशिवाय विवर्त दिसत नाही हे आपण बघितलं. पण मग आता जिथे काहीच नाही असं तुम्ही म्हणताय, ते जे परब्रह्म स्वरूप आहे, तिथे मूळ माया झाली असं कसं म्हणता? ते काही अजून उलगडा होत नाही. मूळ चैतन्य जे आहे ते अनिर्वाच्य आहे, त्याला नामरूप नाही, ते अगुण आहे. सगुण म्हणू की निर्गुण रे, अगुण म्हटलेलं आहे, बहुगुण म्हटलेलं आहे, अचपळ प्रमाणे म्हटलेलं आहे. पण मायेने त्याला नामरूप दिलं, म्हणून नामरूपाची जननी मात्र माया आहे. दोरीवरती सर्प दोन कारणांनी दिसतो ते आपण बघितलं. निर्मितीचा परिणाम आहे, म्हणजे मनाने कल्पना केली हा निर्मितीचा, हा तमोगुणाचा प्रकार. आणि दुसरा ज्ञानाचा प्रकार मी बुद्धीच्या जोरावर मगाशी सांगितलं तो. असे दोन प्रकारे हे सगळं निर्माण होतं. आता मुळात बघितलं तर सर्प होता का हो? सर्प नव्हताच, त्याचा भास झाला. म्हणजे सर्प नव्हताच, मग नव्हताच त्याचा भास झाला, हा मायावाद. आता सर्प नव्हता, मग तो उजेड पडल्यानंतर कुठे गेला तो? मी तर म्हंटल तो सर्प होता. तो जाईल कसा? तो नव्हताच, तो जाण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण आम्ही म्हणतो तो कुठे गेला? सर्प त्या दोरीमध्येच गेला असं म्हणून टाकलं म्हणजे प्रश्न मिटला. पण तसं बघितलं तर तो सर्प नव्हताच, तो जाईल कसा? बाबुलबुवा नव्हताच, तो जाईल कसा? म्हणजे अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससे काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. असे पहिलीच ओळी मुद्दामून शेवटी घेतली. पण ह्या सगळ्या गोष्टी समजल्यावर हा अर्थ आपल्या लक्षात येतो. या समर्थाने केवळ मायावाद, अजातवाद, विवर्तवाद असं काहीही न सांगता सोप्या शब्दामध्ये कुठेही मोठं नाव न देता वेगवेगळे शब्द घालून त्याने आपल्याला पटवून दिलेलं आहे. आता इथे त्याने असं म्हटलेलं आहे, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता कुससी काही. तुला समजत नाही का की इथे काही नाहीच आहे? ते दोरी होती म्हणून सर्प दिसत होता की नाही, तसंच इथे परमेश्वराचं अधिष्ठान आहे म्हणून आपल्याला माया दिसते. खरं ती माया नाहीच आहे. जे तुला नामरूपात्मक दिसतंय ते नाहीच आहे. एखाद्याला साधनेला प्रवृत्त करायचं असेल, त्याला धीर वाढवून द्यायचा असेल, तर मग तुला काही समजत नाही असं म्हणून चालत नाही. तर त्याला ते पटवायला लागतं, शिकवायला लागतं. कसं आहे, सर्वसामान्य माणसाला म्हटलं अरे संत सांगतात ना मग विश्वास ठेव, तर आमच्यासारखा भोळा भाबडा असेल तर तो विश्वास ठेवतो. पण एखादा म्हणतो नाही, कसं कसं दिसतंय त्याला नाही कसं म्हणायचं, असं म्हणून तो वाद घाल. कारण बुद्धिनिष्ठ लोक वाद घालण्यात पटाईत असतात. त्याला मात्र आपल्याला काहीतरी कारण द्यायला हवी, त्याला काहीतरी सांग, तुला समजत नाही का वगैरे असंही म्हणून चालत नाही, कारण त्याला समजत पण असतं. त्याला पटवावं लागतं. आणि मग पटवावं लागतं म्हणून समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनांची धरावी. त्यांच्या संगतीत तू राहिलास की आपोआप तुला कळायला लागेल. पण तरी मी समजावून सांगतो तुला. काय सांगतो? की हे सगळं जे दिसतंय तुला ते भ्रमात्मक आहे. जे दृश्य विश्व जे आहे ते खरं म्हणजे नामरूपात्मक जे जे काही आहे ते खोटं आहे, ते खरं नाही. पण अज्ञान काळामध्ये तुला ते खरं वाटतंय, त्याचं कारण तुला भ्रम झालेला आहे. हा भ्रम झाल्यामुळे तुला ते तसं वाटतंय. हा भ्रम एकदा गेला की तुझ्या लक्षात येईल. म्हणजे तू सिद्धत्वापर्यंत आलास की तू या पदाला पोचल्यानंतर मग तुझ्या लक्षात येईल की चराचर सगळं त्या परमेश्वराने भरलेलं आहे. आणि त्या परमेश्वरानेच ते मायेने त्याला नामरूपाची लेबल लावल्यामुळे आम्हाला ते वेगळं दिसतंय. हे तुझ्या लक्षात येईल. खरं म्हणजे ते काही झालेलंच नाही, अशा पद्धतीने सांगितलं. याच्यासाठी त्यांनी काही उदाहरणं पण दिलेत. आपलं नेहमीचं उदाहरण जर घेतलं तर सिनेमाचा पडदा जो असतो, म्हणजे थिएटरमध्ये आपण जातो तिथे जो स्क्रीन लावलेला असतो, तो जो असतो त्याच्यावरती कितीतरी वेळा आग लागते, कितीतरी वेळा पूर येतात, सगळं गाव वाहून निघतं, वाहून जातं, हे सगळं आपण बघतो. पण नंतर त्यावेळेला इतकं खरं वाटतं की बापरे किती नुकसान झालं, कसं झालं, इतकी आग आग कशी लागली वगैरे, अगदी त्या ह्याच्यात आपण विरघळून गेलेलो असतो तो सिनेमा पाहण्यात. पण ज्या वेळेला संपतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, अरे त्या पडद्यावरती आग बीग लागली होती म्हणून काही तो जळलाय का? तर नाही. या त्याच्यावरती पाणी बिणी पडलं होतं, पूर आला होता म्हणून तो ओला झालाय का? तर नाही. तसंही होत नाही, स्क्रीनवर काही झालेलं नसतं.
मलाही काही झालेलं नसतं, मी तिथे बसून सुद्धा. हा सगळा माझा भ्रम असतो. खरं म्हणजे ती आग त्या पडद्यावर लागलेलीच नसते. अरे जे झालेची नाही, ती आगही लागलेली नाही, तो पूरही आलेला नाही. हे मधलं फक्त भ्रमात्मक वातावरण त्या शोमुळे किंवा त्या पिक्चरमुळे निर्माण झालेलं असतं. हे जसं आहे तसं त्यांनी पंचमहाभूतांच्या बद्दल सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी आकाश आणि वायू याचा दृष्टांत दिलेला आहे. आकाशास्ता निश्चळ मध्ये वायो चंचळ तैसी जाणीव केवळ मूळ माया श्रीराम. रूप वायोचे झाले तेणे आकाश बंगले, ऐसे हे सत्य झाले, ऐसे हे सत्य मानले, नवचे की कदा श्रीराम. आता आकाशाचं आपण बघितलं तर आकाश अगदी निश्चल आहे. तर निश्चळ आकाशामध्ये चंचळ वायू निर्माण होतो की नाही? तो त्याच्याच पोकळीत राहतो. त्या वायूच्या जोराच्या वहनाने त्या वायूचं वादळ निर्माण झालं तरी सुद्धा आकाशाला काही क्षिती पोचत नाही. काही म्हणजे तडा गेला वगैरे असं काही होत नाही. निराकार निश्चळ परब्रह्मामध्ये अशीच माया निर्माण होते. आणि त्या मायेला चंचलत्व आहे, म्हणून परब्रह्माचा निश्चळपणा काहीही जात नाही. वायू जो आहे तो आकाशामध्ये निर्माण होतो, आकाशाच्या पोकळीमध्ये निर्माण होतो. वायू काही वेळेला शांत असतो तरी आकाशाला फरक पडत नाही. वायू काही वेळेला म्हणजे चंचल होऊन जातो, खूप वादळ वगैरे होतो, त्याचाही आकाशावर काही परिणाम होत नाही. तो वायू आकाशातच राहतो, आकाशातच फिरत राहतो, पण आकाशावरती त्याचा परिणाम होत नाही. तसं आपल्या देहामध्ये सुद्धा देहबुद्धीच्या जोरावर आम्ही अनेक गोष्टी करत असतो, पण आतलं आत्मतत्व त्या सगळ्यापासून निर्लेप असतो. ज्याला आपण आत्मा म्हणतो तो निर्लेप असतो. तो मात्र साक्षी रूपाने सगळं पाहत असतो. पण जीवात्मा असतो तो मात्र हे सगळे भोग भोगत असतो. तो मायेसहित असतो, तो भोगत असतो. म्हणून जीवात्म्याचा आधी शिवात्मा आणि शिवात्म्याचा परमात्मा, अशा स्टेप्स आहेत आपल्याला परब्रह्माकडे जाण्याच्या. आकाश निश्चल आहे, वायू त्याच्यातच निर्माण झाला, तो त्याच्याच पोकळीत राहिला, त्याच्या वहनाने आकाशाला काहीही तडा गेला नाही. निश्चल परब्रह्मामध्ये अशीच माया निर्माण होते जी चंचल आहे, पण म्हणून परब्रह्माचा निश्चलपणा जात नाही किंवा निराकारता त्याची जात नाही. पुढे त्यांनी असं म्हटलंय, ऊर्ध्व पाहता आकाश निळीमा दिसे सावकाश, परितो जाणीजे मिथ्याभास, भासला से श्रीराम. ऊर्ध्व पाहता आकाश निळीमा दिसे सावकाश, आकाशाचा निळेपणा आपल्याला दिसतो. थंडीच्या दिवसामध्ये वगैरे त्याच्यावरती पावसाळ्यामध्ये ढग येतात, पण ढग आले म्हणूनही आकाशाला काही फरक पडत नाही. तसंच निळेपणा जो आकाशाचा रंग आपल्याला दिसतो तो तर आकाशाचा आहे की नाही, त्याच्यात काही वायू नाही काही नाही, म्हणजे आकाशाचा निळेपणा आपल्याला दिसतो. आपण असं म्हणतो की आकाशाचा निळेपणा दिसतो. आपण पृथ्वीवर असतो तेव्हा निरभ्र आकाश असतं, तेव्हा आकाशाचा निळेपणा आपल्याला दिसतो. हिवाळ्यात दिसतो तो आपल्याला निरभ्रपणा, बऱ्याच वेळा पावसाळ्यात कमी दिसतो. पण नंतर आपण जर चंद्रावर जाऊन बघितलं तर आपल्याला आकाश निरभ्र दिसतच नाही. त्याचा रंग चंद्रावर उभं राहून पाहिलं तर ते काळभोर आकाश दिसतं, असं म्हटलं जातं. असं लॉर्ड रेले यांनी त्याच्या विज्ञानाच्या शोधामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मी इथनं बघितलं तर आकाश कसं दिसतं, निळशार. चंद्रावर गेले उद्या आणि तिथनं बघितलं तर काळभोर. म्हणजे आकाशाचा नक्की रंग कोणता? तो विज्ञानाप्रमाणे असं म्हटलेलं आहे की निळ्या रंगामध्ये वहन शक्ती जास्त असल्यामुळे ते आपल्याला डायरेक्ट इथे पृथ्वीवरनं ते आपल्याला निळं दिसतं, असं म्हटलेलं आहे. पण त्यापेक्षा माझ्या सांगण्याचा उद्देश वेगळा आहे की मी जर पृथ्वीवरनं पाहते तेव्हा निळशार आकाश दिसतं, चंद्रावरनं गेले म्हणजे वेगळीकडनं आकाश पाहिलं तर मला ते काळं भोर दिसतं. तसं अज्ञानी लोकांना ते त्या पातळीवरनं पाहत असतात, त्यावेळेला त्यांना ही माया, नामरूपात्मक माया आहे ती खरी वाटते. आणि जे लोक ज्ञानाच्या पातळीवरनं बघतात त्यांना मात्र अगा जे झालेची नाही असा माया, अजातवाद ज्याला म्हणतात, ते दिसायला सुरुवात होते किंवा मायावाद म्हटलं जातं. अजातवाद हा खरा शब्द, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काढी याच्यासाठी वापरला जातो. म्हणजे
आपण कुठून बघतोय, कोणत्या पातळीवरनं बघतोय, हेही तितकंच महत्वाचं आहे. बरं, आकाश जे आहे ते असं सगळं पालथं घातल्यासारखं दिसतं आपल्याला. इकडून गेलं तर म्हणजे अगदी आता गेलं की लगेच पोहोचलंच त्याच्याजवळ. हात लावू की काय, इतक्या जवळ आपल्याला वाटतं आकाश आहे की काय. पण तसं नसतं, कारण ते भ्रमरूपात्मक आपल्याला दिसतं. खरं ती पोकळी आहे, आकाशाची पोकळी आहे. तिथे खरं म्हणजे काहीच नाही. त्या काहीच नाही मध्ये आपल्याला दिसतं की नाही, पण इकडे गेलं तरी आकाश, तिकडे गेलं तरी आकाश दिसतच आहे. जसं आगगाडीच्या बाबतीमध्ये म्हणजे रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं, तर रेल्वेमध्ये आपण बसलो की झाडं आपल्याला मागे जाताना दिसतात. जेवढा तिचा स्पीड असतो तेवढ्या स्पीडमध्ये ती झाडं आपल्याला मागे मागे जाताना दिसतात. ही मागे जाणारी जी झाडं आहेत, ती झाडं पळतायत का हो? तर झाडं पळत नाहीत उलट दिशेला. आपण पुढे जातोय, पण मला वाटतं मी स्थिर आहे, ही झाडं पळतायत. हा हे सगळं भ्रमात्मक सृष्टी आपल्याला दिसत असते. हा दृष्टिबंधनाचा खेळ खरं म्हणजे. दृष्टिबंधनाचा खेळ, कैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ, जैसी तैसी श्रीराम. म्हणून हा परमात्मा वस्तूला पाहायला अतिंद्रिय दृष्टीच लागते. इंद्रिय इतकी दुर्बळ आहेत. आपल्याला वाटतं की आपली दुर्बळ इंद्रियांना सुद्धा आम्ही सहाय्य देतो. दुर्बिणीतनं पाहिलं तर आम्हाला फार चंद्रावरचं दिसतं, आकाशगंगा दिसतात. पण त्याच्याही पलीकडे दशांगुळे उरलेला तो आहे, तो मात्र आम्हाला दिसत नाही. पूर्ण सृष्टीचं आकलन सुद्धा आपल्याला होत नाही. तिथे ते तर दृश्य स्वरूप आहे, इथे तर अदृश्याचं आकलन होणं अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की अदृश्याचं आकलन, दृश्याचं आकलन होईल पण अदृश्याचं आकलन फारसं आपल्याला होत नाही. आणि पण हे का, त्याच्या मागचं आणखीनही एक कारण असं आहे की हे पंचमहाभूतांच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याचंही वर्णन त्यांनी आपल्याला इथे करून सांगितलेलं आहे. हा दृष्टिबंधनाचा खेळ आहे. पण आम्हाला आता हे सगळं चराचर निर्माण झालेलं खरं वाटतं. मुळात ते काय आहे? एक भूता पोटी अनेक पंचभूतांची राहटी, सर्व कळे सूक्ष्म सृष्टी, घालून पाहता श्रीराम, सत्य स्वरूप आदी अंती, मध्ये पंचभूते वर्तती, पंचभूतिक जाणीजे श्रोती, मूळ माया श्रीराम. हे विश्व पंचमहाभूतांनी तयार झालंय, अगदी आपल्याला आता पाठ झालेलं वाक्य आहे. पण ही पंचमहाभूते मुळात कुठे असतात? तर ती मूळ मायेमध्ये असतात. ती मूळ मायेमध्ये शांत निवांत बसलेली असतात. पण ज्या वेळेला ही पंचमहाभूत बीज रूपाने असतात, मायेत असतात, त्याचा विस्तार झालेला नसतो, ती पंच तन्मात्रा स्वरूपामध्ये असतात. ती जेव्हा बाहेर येतात, सत्व रज तम याचे गुण त्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये हालचाल सुरू होते, त्यावेळेला त्यातनं एक एक भूत निर्माण होतात. पंचमहाभूत निर्माण होतात, पृथ्वी आप तेज वायू आकाश, अशा प्रकारे. आणि मग या पंचमहाभूतांचं कर्दम होऊन, एकत्र होऊन, म्हणजे त्यांचं पंचीकरण होऊन, पंचतन्मात्रांचं पंचीकरण होऊन, मग मग पंचमहाभूत जी आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात. पंचतन्मात्रा दिसत नाही, त्या जाणवतात पण दिसत नाही. आणि पंचभूत जी आहेत ती मात्र आपल्याला दिसतात. आणि त्यांचं पंचीकरण झाल्यावरती होणारं हे जे सगळं दृश्य जगत आहे ते आपण आपल्याला दिसायला सुरुवात होते. आणि मग ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली आहे. ज्यावेळी हे गुण निर्माण झाले तेव्हा आपण तिला गुणक्षोभिणी म्हणतो. आधीच्या त्रिगुण मायेमध्ये गुणक्षोभिणी माया असं आपण म्हणतो ना, त्रिगुणांच्या सहाय्याने तयार झालेली अष्टधा प्रकृती, ही वेगवेगळी नावं आपण तिला दिलेली आहेत. आणि या नावांपासून पुढे मग हे पंचमहाभूतांचं जे कर्दम झालेलं आहे, त्यातनं एकातनं एक जडत्व कसं येत गेलं, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि हे पुन्हा पुन्हा पुढच्या वेळेला रेफरन्स घेऊन आपण ह्याचा पुढे जाणार आहोत. पण सूक्ष्म आशंकानंतर पुढचा जो समास आहे तो समास आपला पुन्हा पंचमहाभूतांचं सूक्ष्म पंचमहाभूते निरूपण आहे. त्यामुळे ते सांगताना आपल्याला हा आधार घ्यायचाच आहे. पृथ्वीमध्ये सगळ्यात जास्त जडत्व आलेलं आहे, कारण पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्याच्यामध्ये आप तेज वायू आकाश ह्यातले सगळे गुण त्याच्यामध्ये आल्यामुळे जडत्व आले. जशी नदी वाहत जाते आणि आजूबाजूचा गाळ गोळा करत करत जाते आणि कलुषित होऊन जाते, दूषित होऊन जाते, त्याप्रमाणे आधी शुद्ध असलेलं आकाश, नंतर वायू त्याच्यात मिसळतो
मग अग्नी मिसळतो, असं करत करत कलुषित होत जातं, दूषित होत जातं आणि ज्याला जडत्व प्राप्त होतं. आणि जडत्व प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ते दिसायला लागतं. या पंचमहाभूतांचं पंचीकरण कसं होतं हे आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. पण पंचीकरण हा विषय थोडासा समजावून देऊन मग सूक्ष्म पंचमहाभूते याच्याकडे आपण वळलो तर ते आपल्याला पटकन लवकर समजेल. म्हणून आपण त्या पद्धतीने घेतोय. इथे त्यांनी शेवटी मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐशी आशंका हे श्रुती घेतली असे. आता मूळ माया जी आहे ती गुणांच्या पलीकडची आहे. त्रिगुणात्मक अवस्था तिला नाहीये, अष्टधा प्रकृतीला आहे त्रिगुणात्मक अवस्था. तर मूळ माया गुणापरती, तिच्यात गुण नाही, ती मूळ माया हे स्पंदन आहे, त्यामुळे ती परब्रह्मासारखी शुद्ध आहे. तिथे भूते होते कैची, हा पुन्हा प्रश्न अज्ञानाने विचारलेला आहे. त्याचंही उत्तर पुढच्या वेळेला येईल. पंचीकरणाचा प्रसंग जो आहे तोही येईल आणि त्या सगळ्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.